नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमच्या सर्वांचं ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, आज आपण मुंबई पोलीस शिपाई, मुंबई कारागृह तसेच पुणे कारागृह यांच्या लेखी परीक्षेसाठी तसेच पुढे होणाऱ्या पोलीस भरतीसाठी मराठी व्याकरण या विषयावरील महत्त्वाचे प्रश्न पाहणार आहोत. तर मित्रांनो, आज आपण या सिरीजमधील मराठी व्याकरणाचा भाग 24 पाहणार आहोत. यामध्ये देखील नेहमीप्रमाणे 50 प्रश्न असतील. त्यामुळे जर तुम्ही पोलीस भरतीसाठी तयारी करत आहात आणि तुम्ही मुंबईला फॉर्म भरलेला होता आणि लेखीसाठी क्वालिफाय आहात, तर हा व्हिडिओ पूर्ण पहा. तसेच जर तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात तर देखील हा व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत शेअर करा. त्याचबरोबर याच सारखे आणखी व्हिडिओ पाहून सराव करण्यासाठी ध्येयाधिकारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. आता वेळ न घालवता सुरुवात करूयात आजच्या प्रश्नांना. मित्रांनो, प्रश्न क्रमांक 1 आहे, खालीलपैकी कोणता गट अनुनासिक व्यंजनांचा आहे? आता मित्रांनो, अनुनासिक व्यंजन म्हणजे काय? ज्या व्यंजनांचा उच्चार करताना तो आपल्या नाकाद्वारे होतो, ठीक आहे, तेव्हा त्या व्यंजनाला काय म्हणायचं? अनुनासिक व्यंजन म्हणायचं. मग मित्रांनो, ही कोणती आहेत? तर मित्रांनो, आपल्याला व्यंजनांचे 5 गट माहित आहेत. त्यापैकी प्रत्येक गटातील जे 5वं अक्षर असतं म्हणजे शेवटचं अक्षर असतं ते नेहमी अनुनासिक असतं. जसं की क च्या गटामध्ये ड आणि टिंब असतो म्हणजे ग असतं. त्यानंतर च च्या गटामध्ये त्र असतं, ट च्या गटामध्ये न असतं, तसेच त च्या गटामध्ये देखील न असतं आणि प च्या गटामध्ये म असतं. ठीक आहे. तर मित्रांनो, ही काय आहेत? अनुनासिक आहेत. कोणती कोणती? ड, त्र, न आणि म. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 3 हे आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 2, मराठी वर्णमालेत एकूण किती अनुनासिके आहेत? आता मित्रांनो, मराठी वर्णमालेत एकूण 52 वर्ण आहेत आणि त्या वर्णांपैकी 14 स्वर, 2 स्वरादी आणि इतर 36 व्यंजन आहेत. त्यामुळे मित्रांनो, या 36 व्यंजनांचे प्रत्येकी 5-5 चे गट पडतात आणि त्या प्रत्येकी 5-5 च्या गटामध्ये जे 5वं अक्षर असतं ते अनुनासिक असतं. मग मित्रांनो, 5-5 चे गट कोणते आहेत? क चा गट, च चा गट, ट चा गट, त्यानंतर त चा आणि नंतर प चा, असे एकूण 5 गट आहेत. तर मित्रांनो, या ठिकाणी आपण काय म्हणू शकतो? मग अनुनासिक किती आहेत? 5 आहेत. ठीक आहे. प्रत्येक गटातील 1 म्हणजे पर्याय 2 हे आपलं उत्तर असणार आहे. प्रश्न क्रमांक 3, क पासून म पर्यंतच्या सर्व व्यंजनांना टिंबटिंब म्हणतात. आता मित्रांनो, आपल्याला व्यंजन माहित आहेत. कुठपासून कुठपर्यंत आहेत? तर क पासून ह पर्यंत आहेत. तर मित्रांनो, क पासून म पर्यंत जी व्यंजन आहेत त्यांचा उच्चार करताना आपली जीभ आहे ती कोणत्या ना कोणत्या ठिकाणी तोंडामध्ये स्पर्श करते, म्हणून यांना काय म्हणतात? स्पर्श व्यंजने म्हणतात. म्हणजेच पर्याय 2 स्पर्श व्यंजने आपलं उत्तर आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 4, व्यंजनांचा उच्चार करताना आपले तोंड बंद किंवा संकुचित असते म्हणून व्यंजनांना टिंबटिंब असेही म्हणतात. आता मित्रांनो, काही व्यंजनांचा उच्चार करताना आपलं तोंड आहे ते बंद असतं किंवा संकुचित असतं, तेव्हा त्यांना काय म्हणायचं? तर संवृत्त व्यंजन असं म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 संवृत्त व्यंजन. आणि मित्रांनो, ज्यावेळी आपलं तोंड पूर्णपणे उघडतं, एखाद्या व्यंजनाचा स्वराचा उच्चार करताना आपलं तोंड पूर्णपणे उघडतं म्हणजे मोठा गोल आ होतो, तेव्हा त्या ठिकाणी विवृत्त व्यंजन असं म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 5, संयुक्त स्वर म्हणजे? आता मित्रांनो, संयुक्त स्वर कधी बनतो? जेव्हा 2 स्वर एकत्र येतात तेव्हा संयुक्त स्वर बनतो. ठीक आहे. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 2 स्वर एकत्र येऊन बनलेल्या स्वरांना संयुक्त स्वर असे म्हणतात. पण मित्रांनो, व्याख्या लक्षात ठेवा, 2 किंवा अधिक स्वर एकत्र येऊन जो स्वर बनतो त्याला संयुक्त स्वर असं म्हणतात. ठीक आहे. उदाहरण काय याचं? अ अधिक ई ए बनतोय, अ अधिक उ ओ बनतो. म्हणजे या ठिकाणी ए काय आहे? संयुक्त व्यंजन आणि ओ काय आहे? तर संयुक्त व्यंजन. ठीक आहे. त्याच प्रकारे मित्रांनो, जर 2 व्यंजने एकमेकासमोर आली आणि एकत्र आली तर त्यांना काय म्हणायचं? संयुक्त व्यंजन म्हणायचं. उदाहरणार्थ काय? क्ष आणि ज्ञ. आणि मित्रांनो, ज्यावेळी एक व्यंजन आणि एक स्वर एकत्र येतो, आधी व्यंजन नंतर स्वर येतो, तेव्हा त्या ठिकाणी त्या व्यंजनाला काय म्हणायचं? अक्षर म्हणायचं. आणि मित्रांनो, ज्यावेळी 2 व्यंजन आणि एक स्वर येतो तेव्हा त्या तयार होणाऱ्या अक्षराला काय म्हणायचं? जोडाक्षर म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 6, खालीलपैकी कशाचा उच्चार ह या वर्णाला थोडा हिसडा देऊन केलेल्या उच्चारासारखा होतो?
आता या ठिकाणी पहा, मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. स्वरादी म्हणजे काय? ज्यांच्या आधी स्वर आहे असे. ठीक आहे. मग मित्रांनो, या स्वरादीपैकी एक आहे विसर्ग, ज्यामध्ये आधी स्वर असतो आणि त्यानंतर 2 टिंब असतात, ज्याला आपण विसर्ग म्हणतो. आणि त्याचा उच्चार होताना हचा उच्चार शेवटी होतो. म्हणून या ठिकाणी आपलं उत्तर काय असणार आहे? पर्यायच्या विसर्गामध्ये ह या वर्णाला हिस्सा दिल्यासारखा त्याचा उच्चार होतो. ठीक आहे. उदाहरणार्थ विसर्गामधील अहा. ठीक आहे. स्वरादीमधील अहा हे विसर्गाचं उदाहरण आहे. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो, ज्याप्रमाणे आपण पोलीस भरतीचे प्रश्न पाहत आहोत, त्याच प्रकारचं स्पष्टीकरण आणि त्याच प्रकारचे प्रश्न स्वतः वेळ लावून सोडवण्यासाठी आपल्याकडे एक टेस्ट सिरीज देखील आहे, ज्यामध्ये आपण फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका तुम्हाला देत आहोत. तर मित्रांनो, यामध्ये प्रत्येक प्रश्नाचं पूर्ण स्पष्टीकरण आपल्याला पाहायला मिळेल. त्याचबरोबर ज्या प्रकारे आपण या ठिकाणी सांगत आहोत, पूर्ण माहिती देत आहोत, त्याच प्रकारची माहिती आपल्या बोलीभाषेमध्ये आपण त्या प्रश्नपत्रिका सिरीजमध्ये दिलेली आहे. त्यामुळे जर तुमचा पेपर अजून झालेला नाहीये किंवा तुम्ही पुढच्या भरतीसाठी तयारी करत आहात, तर फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका मिळवण्याची संधी आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला काय करायचं आहे, तर डिस्क्रिप्शनमध्ये दिलेल्या लिंकवरून आम्हाला टेलिग्रामवर मेसेज करायचा आहे आणि मेसेज केल्यानंतर तुम्हाला आमच्याकडून डेमो प्रश्नपत्रिका अगदी फ्री दिली जाईल. त्याचबरोबर जर तुम्हाला डेमो प्रश्नपत्रिका योग्य वाटली आणि याच प्रकारचे प्रश्न येतात असं वाटलं, तर तुम्ही फक्त 25 रुपयांमध्ये 10 प्रश्नपत्रिका खरेदी करू शकता. लिंक डिस्क्रिप्शनमध्ये देण्यात आलेली आहे. प्रश्न क्रमांक 7, खालीलपैकी योग्य विधाने सांगा. आता मित्रांनो, या ठिकाणी पहा, योग्य विधाने सांगायची आहेत. या ठिकाणी पहिलं विधान काय आहे? आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणेला अक्षर असं म्हणतात. मित्रांनो, आपण काय पाहिलेलं होतं? मराठी भाषेतील किंवा तोंडावाटे निघणाऱ्या मूळ ध्वनींना वर्ण असे म्हणतात. तर मित्रांनो, आवाजाच्या किंवा ध्वनीच्या प्रत्येक खुणाला काय म्हणतात? तर अक्षर म्हणतात. ठीक आहे. म्हणजे अ बरोबर आहे. ब पहा, केवळ स्वरांना अक्षर म्हणतात. मित्रांनो, स्वरांना अक्षर म्हणतात का? नाही म्हणत आहे. अक्षर कधी बनतं? जेव्हा एक स्वर आणि एक व्यंजन एकत्र येतं तेव्हा अक्षर बनतं, म्हणजे ब चुकलेलं आहे. तिसरं पहा, केवळ स्वरयुक्त व्यंजनांना अक्षर म्हणतात. मित्रांनो, असं नाहीये. त्या ठिकाणी स्वर आणि व्यंजन एकत्र नसतं, त्या ठिकाणी देखील अक्षर असतं, म्हणजे या ठिकाणी क देखील नाहीये. आणि ड पहा, सर्व स्वर आणि स्वरयुक्त व्यंजने यांना अक्षरे म्हणतात. मित्रांनो, बरोबर आहे. सर्व स्वर आणि स्वरयुक्त जे व्यंजन आहेत त्यांना काय म्हणायचं? अक्षर म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? तर अ आणि ड बरोबर आहे, म्हणजे पर्याय 2. प्रश्न क्रमांक 8, ज्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट व खणखणीत केला जातो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. आता मित्रांनो, स्वरादीपैकी एक आहे अम, ज्यामध्ये काय असतं? तर अ वर एक टिंब असतो, ज्याला आपण काय म्हणतो? अनुस्वार. आणि त्यावेळी काय होतं? तर त्या शिरोबिंदूचा उच्चार स्पष्ट एखाद्या व्यंजनासारखा होतो, जसं की अनुनासिक आहेत म, न यांच्यासारखा होतो, तेव्हा त्या ठिकाणी त्याला काय म्हणायचं? अनुस्वार म्हणायचं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 9, ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या वर्णांच्या सहाय्या वाचून होत नाही त्यास टिंबटिंब असे म्हणतात. आता मित्रांनो, या ठिकाणी काय सांगितलेलं आहे? ज्या वर्णांचा उच्चार स्वतंत्रपणे होत नाही म्हणजेच काय? तर दुसऱ्या वर्णाच्या सहाय्याशिवाय होत नाही, त्याला काय म्हणायचं असं विचारलेलं आहे. तर मित्रांनो, आता या ठिकाणी पहा, ज्यांचा उच्चार इतर कोणत्याही वर्णाच्या सहाय्याशिवाय होतो त्यांना काय म्हणायचं? स्वर म्हणायचं. आणि ज्या व्यंजनांचा उच्चार इतर कोणत्याही स्वराच्या उच्चाराशिवाय होऊच शकत नाही, म्हणजे त्याला उच्चार होण्यासाठी स्वराची आवश्यकता असते, त्याला काय म्हणायचं? परवर्ण म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 2 परवर्ण. ठीक आहे. किंवा त्यांना स्वरांत असं देखील म्हटलं जातं. प्रश्न क्रमांक 10, समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणतात? आता मित्रांनो, समान स्थानी समान प्रयत्नाने उत्पन्न होणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं? सवर्ण स्वर म्हणायचं. ठीक आहे. म्हणजेच पर्याय 4 आपलं उत्तर आहे. आणि मित्रांनो, या ठिकाणी समान स्थान नसतं आणि समान प्रयत्नाने उत्पन्न होत नाहीत अशा स्वरांना काय म्हणायचं? तर असवर्ण वर्ण म्हणायचं किंवा असवर्ण स्वर म्हणायचं. ठीक आहे. पुढे देखील यावर प्रश्न आहे, पहा. प्रश्न क्रमांक 11, भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना टिंबटिंब स्वर असे म्हणतात. आता मित्रांनो, ज्या स्वरांचा उच्चार एकाच उच्चार स्थानातून होतो त्यांना काय म्हणायचं? सजातीय स्वर म्हणायचं. आणि ज्यांचा उच्चार भिन्न उच्चार स्थानातून होतो म्हणजेच एकाच उच्चार स्थानातून होत नाही त्यांना काय म्हणायचं? तर विजातीय स्वर म्हणायचं. म्हणजे या ठिकाणी भिन्न उच्चार स्थानातून निघणाऱ्या स्वरांना काय म्हणायचं? विजातीय स्वर म्हणायचं. पर्याय 3 आपलं उत्तर आहे. उदाहरण काय? तर अ आणि ई. अ चा उच्चार कुठून होतोय? कंठातून होतोय. तर ईचा उच्चार आहे तो दातांना स्पर्श करून होतोय. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 12, खालील पर्यायात कोणती जोडी सजातीय स्वराची नाही? आता मित्रांनो सांगितलं, या ठिकाणी पहा,
मराठी वर्णमालेमध्ये अ आ इ ई उ ऊ हे काय आहेत सजातीय स्वर आहेत. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी पहा इ ई अ आ आणि उ ऊ हे काय आहेत सजाती आहेत. तर मित्रांनो ई आणि ऐ यांचे उच्चारस्थान भिन्न आहेत म्हणून या ठिकाणी हे काय आहेत विजाती आहेत. म्हणजेच पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 13 औ हा संयुक्त स्वर कोणत्या दोन स्वरांनी बनलेला आहे? मित्रांनो औ कधी बनतो या ठिकाणी पहा अ अधिक ई काय बनतोय ए बनतो. आ अधिक ई ऐ बनतो. त्यासोबतच पहा अ अधिक उ ओ बनतो आणि आ अधिक उ औ बनतो. मग या ठिकाणी काय विचारलेलं आहे औ विचारलेलं आहे म्हणजे कसा बनणार आहे आ अधिक उ म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. त्याचबरोबर विद्यार्थी मित्रांनो जर तुम्हाला मराठी व्याकरण सामान्य ज्ञान या विषयाचे सराव प्रश्न क्विज मार्फत सोडवायचे आहेत आणि सराव करायचा आहे तर तुम्ही डिस्क्रिप्शन मध्ये दिलेल्या लिंकवरून आपलं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. आपल्या टेलिग्राम चॅनलवर दररोज सामान्य ज्ञान मराठी व्याकरण यासारख्या विषयांचे 50 ते 100 सराव प्रश्न अभ्यासासाठी दिले जातात. त्यामुळे जर तुम्हाला पोलीस भरती आणि इतर स्पर्धा परीक्षांचा अभ्यास प्रश्नोत्तरांच्या माध्यमातून करायचा आहे त्यासाठी प्रश्नोत्तरे सोडवायचे आहेत तर तुम्ही देहाधिकारी स्पर्धा परीक्षा मंचचं टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली आहे. प्रश्न क्रमांक 14 ए हा संयुक्त स्वर खालीलपैकी कोणत्या दोन स्वरांपासून बनलेला आहे? मित्रांनो ए कसा बनतोय आपण आताच पाहिलं अ अधिक ई ए बनतो म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 4. आ अधिक उ औ अ अधिक उ ओ आणि आ अधिक ई ऐ. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 15 खालीलपैकी कोणत्या स्वराने सुरू होणारे मराठी शब्द नसले तरी तत्सम शब्द मराठी भाषेत प्रचलित आहेत? आता मित्रांनो मराठीमध्ये एकही असा शब्द नाहीये जो रू ने सुरू होतो परंतु संस्कृतमधील रू ने सुरू होणारे शब्द मराठी भाषेमध्ये आहे असे आलेले आहेत जसं की ऋषी. तर मित्रांनो त्यामुळेच यांना काय म्हणतात तत्सम म्हणतात. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे पर्याय 1 रू पासून सुरू होणारे कोणतेही शब्द मराठी भाषेत नाहीत परंतु संस्कृतमधील तत्सम शब्द मराठी भाषेमध्ये रू ने सुरू होणारे समाविष्ट झालेले आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 16 ॲ या स्वराचा समावेश वर्णमालेत कोणत्या स्वरानंतर झालेला आहे? मित्रांनो मूळ मराठी वर्णमालेत एकूण किती वर्ण होते तर 48 होते आणि आता किती आहेत 52 आहेत. त्यामध्ये आणखी 4 ची भर पडलेले आहेत आणि 4 कोणते आहेत तर 2 स्वर आणि 2 संयुक्त व्यंजन. 2 स्वर कोणते आहेत ॲ आणि अ जे इंग्रजीमधून आलेले आहेत आणि व्यंजन कोणते आहेत क्ष आदी ज्ञ. ठीक आहे. तर मित्रांनो यापैकी पहा नवीन समाविष्ट करण्यात आलेल्या ॲचा आणि अ ची जागा कोणती आहे तर पहा ए नंतर म्हणजे अ आ इ ई उ ऊ ए आणि या ए नंतर ॲ आणि त्यानंतर ऐ. त्याच प्रकारे ओ नंतर अ आणि अ नंतर ओ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय ॲची जागा ॲ कुठे आलेला आहे ए नंतर आलेला आहे म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 17 मराठी वर्णमालेत नव्याने समाविष्ट करण्यात आलेले स्वर कोणते? आता मित्रांनो व्यंजन कोणते किंवा संयुक्त व्यंजन कोणते क्ष आणि ज्ञ आणि स्वर कोणते ॲ आणि अ म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 4 ॲ आणि अ. ॲ कुठे आला ए नंतर आणि अ कुठे आला ओ नंतर. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 18 मराठी भाषेतील एकूण स्वरांची संख्या किती? मित्रांनो मराठी वर्णमालेमध्ये एकूण 14 स्वर आहेत आणि 2 स्वरादी आहेत. ठीक आहे. स्वर कोणते कोणते अ आ इ ई उ ऊ ए ॲ ऐ ओ अ औ. ठीक आहे, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय पर्याय 4 14. प्रश्न क्रमांक 19 स्वरांचा उच्चार करताना आपले तोंड उघडे पसरलेले असते म्हणून या स्वरांना टिंबटिंब असेही म्हणतात. आता मित्रांनो आपण पहिल्या दुसऱ्या प्रश्नामध्ये पाहिलं असेल की काही स्वरांचा उच्चार करताना आपलं तोंड बंद असतं तेव्हा त्यांना काय म्हणायचं तर संवृत्त स्वर म्हणायचं आणि काही स्वरांचा उच्चार करताना आपलं तोंड पूर्ण गोलाकार उघडलेलं असतं त्यांना काय म्हणायचं विवृत्त स्वर म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय पर्याय 4 विवृत्त. तोंड उघडले असेल तर विवृत्त आणि तोंड बंद असेल तर संवृत्त. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 20 ज्या वर्णांचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज व स्वतंत्रपणे म्हणजे दुसऱ्या कोणत्याही वर्णाच्या सहाय्या वाचून केला जातो त्यास टिंबटिंब असे म्हणतात. आता मित्रांनो ज्या वर्णाचा उच्चार आपल्या तोंडावाटे सहज आणि स्वतंत्रपणे होतो तसेच त्यासाठी इतर कोणत्याही वर्णाची आवश्यकता नसते त्याला काय म्हणायचं स्वर म्हणायचं. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 2 स्वर. तर मित्रांनो प्रत्येक व्यंजनाचा उच्चार करण्यासाठी त्यासोबत स्वर जोडावा लागतो म्हणून त्या ठिकाणी त्या व्यंजनाला काय म्हणतो आपण परवर्ण म्हणतो. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 21 पुष्कळ या विशेषणाचा प्रकार सांगा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा पुष्कळ काय दाखवतंय
तर वस्तूंची एक अनिश्चित संख्या दाखवते. ठीक आहे, म्हणजे काय तर भरपूर गोष्टी आहेत परंतु निश्चित संख्या आहे का नाहीये, म्हणजे अनिश्चित आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पुष्कळ हे अनिश्चित संख्या विशेषण आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. आवर्तीवाचक कधी असेल दुप्पट तिप्पट चौपट या प्रकारे असेल तर आवृत्तीवाचक. गणनावाचक कधी असेल 1 2 3 4 5 6 अशी गणना केली असेल तर गणनावाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 22, मला कडू कारले आवडते विशेषणाचा प्रकार सांगा. आता मित्रांनो या वाक्यामध्ये कडू हे विशेषण आलेलं आहे. हे कारल्याबद्दल कारलं कडू आहे हा त्याचा गुण सांगते. म्हणजे या ठिकाणी काय आहे तर हे गुण विशेषण आहे. म्हणजे आपलं उत्तर काय पर्याय 4 गुण विशेषण. तर मित्रांनो संख्यावाचक कधी असेल तर त्या संबंधित क्रम असेल गणना असेल किंवा आवृत्ती असेल तर संख्यावाचक. सार्वनामिक कधी असेल तर सर्वनामाचा वापर केला असेल तर सार्वनामिक. आणि पृथकत्ववाचक कधी असेल तर हे देखील संख्या विशेषण असतं ज्या ठिकाणी गोष्टींचं विभाजन केलेलं असतं म्हणजे गट पाडलेले असतं तेव्हा त्या ठिकाणी पृथकत्ववाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 23, तो मठ्ठ मुलगा आहे सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या वाक्यामध्ये तो हे सर्वनाम आलेलं आहे आणि तोचा वापर आपण कशासाठी करतो तर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी. आणि आपण व्याख्या काय पाहिलेली होती ज्या सर्वनामांचा वापर जवळची किंवा दूरची वस्तू दाखवण्यासाठी केला जातो त्या सर्वनामांना काय म्हणायचं दर्शक सर्वनाम म्हणायचं. आणि ते कोणते कोणते आहेत तो ती ते हा ही हे. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय तो हे दर्शक सर्वनाम या वाक्यामध्ये आलेलं आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 24, तुम्ही एवढे काम कराच अधोरेखित पुरुषवाचक सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी पहा तुम्ही हे अधोरेखित पुरुषवाचक सर्वनाम आहे. आणि मित्रांनो पुरुषवाचक सर्वनाम कधी असतात कोणते असतात तर समजा दोन व्यक्ती एकमेकांशी बोलत आहेत तर मित्रांनो त्या व्यक्ती जर स्वतःबद्दल सांगत असतील स्वतःला उल्लेखून काही गोष्टी म्हणत असतील तर त्या ठिकाणी ते काय असतील प्रथम पुरुषवाचक. आणि जर ते पुढच्या व्यक्तीला उद्देशून म्हणत असतील तर त्याला द्वितीय पुरुषवाचक. आणि जर ते तिसऱ्याच व्यक्तीबद्दल बोलत असतील तर त्याला काय म्हणायचं तृतीय पुरुषवाचक. मग मित्रांनो प्रथम पुरुषवाचक कोणते आहेत मी आम्ही आपण स्वतः. ठीक आहे. आणि द्वितीय पुरुषवाचक कोणते आहेत तू तुम्ही इत्यादी. ठीक आहे. त्याचबरोबर तृतीय पुरुषवाचक कोणते आहेत तो ती ते त्या इत्यादी. ठीक आहे. म्हणजे मित्रांनो या ठिकाणी तुम्ही काय असणार आहे तर पुढच्या व्यक्तीबद्दल वापरलं जात आहे दुसऱ्या व्यक्तीबद्दल बोललं जात आहे म्हणून या ठिकाणी हे द्वितीय पुरुषवाचक असणार आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. जर या ठिकाणी म्हटलं गेलं असतं की मी एवढे काम करतो तर त्या ठिकाणी मी हे कोणतं होतं प्रथम पुरुषवाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 25, पुढील वाक्यातील सर्वनाम ओळखा हा पेरू गोड आहे. आता मित्रांनो या ठिकाणी सर्वनाम कोणता आहे हा हे सर्वनाम आलेलं आहे. ठीक आहे. आणि कोणत्या प्रकारचं आहे हे मित्रांनो जवळ असलेला पेरू दाखवण्यासाठी वापरलं जातंय म्हणून या ठिकाणी हे काय दर्शक सर्वनाम आहे. कारण आपण पाहिलं होतं की जवळची आणि दूरची वस्तू दाखवण्यासाठी ज्या सर्वनामाचा वापर केला जातो त्याला काय म्हणायचं दर्शक सर्वनाम म्हणायचं. ठीक आहे. म्हणजे या ठिकाणी हा हे सर्वनाम या वाक्यामध्ये आलेला आहे. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. आणि कोणत्या प्रकारचं विचारलं तर दर्शक सर्वनाम. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 26, खालीलपैकी प्रश्नार्थक सर्वनाम ओळखा. आता मित्रांनो ज्या सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जातो त्याला काय म्हणायचं प्रश्नार्थक सर्वनाम. उदाहरणार्थ काय तर कोण. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो यापैकी पहा हा हे काय आहे दर्शक आहे आणि स्वतः काय आहे तर आत्मवाचक आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 27, कोणी नाचत यावे सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी कोणी हे कोणत्या व्यक्तीसाठी बोललं जातंय म्हणजे कोणती व्यक्ती नाचत यावी हे सांगितलेलं नाहीये म्हणून या ठिकाणी हे काय अनिश्चित आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. जर विचारलं असतं की कोण नाचले तर त्या ठिकाणी प्रश्नार्थक आला असतं परंतु त्या ठिकाणी कोणी नाचत यावे यासंबंधी म्हणजेच कोणाबद्दल सांगितलं जातं यासंबंधी साशंकता आहे म्हणून या ठिकाणी अनिश्चित आहे. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 28, मी आपणहून त्यांना बोलावले सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो ज्यावेळी एखाद्या वाक्यामध्ये आपण किंवा स्वतः यापैकी कोणतंही सर्वनाम आलं असेल आणि त्या ठिकाणी विचारलं असेल की हे कोणत्या प्रकारचं आहे तर त्या ठिकाणी काय सांगायचं हे आत्मवाचक आहे. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. कारण या ठिकाणी व्यक्ती स्वतःबद्दल बोलत आहे म्हणून या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम असेल. प्रश्न क्रमांक 29, मराठी लिंगानुसार बदलणारी सर्वनामे किती आहेत. मित्रांनो मराठीमध्ये एकूण किती सर्वनाम आहेत 9. कोणती कोणती मी तू तो हा जो कोण आपण काय आणि स्वतः. तर मित्रांनो या 9 पैकी 5 आहेत ती वचनानुसार बदलतात आणि या 9 पैकीच आणखी 3 आहेत ती लिंगानुसार बदलतात. उदाहरणार्थ कोणती तो हा आणि जो.
तोच स्त्रीलिंगामध्ये ती होतं, हाच स्त्रीलिंगामध्ये ही होतं आणि जोच स्त्रीलिंगामध्ये जी होतं. म्हणजे या ठिकाणी ही तीन काय आहेत, लिंगानुसार बदलतात. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1, 3 सर्वनाम लिंगानुसार बदलतात. पुढे पहा प्रश्न क्रमांक 30, सर्वनामाचा प्रकार ओळखा स्वतः. मित्रांनो आपण आताच पाहिलं, जर व्यक्ती स्वतःबद्दल बोलत असेल, स्वतःचा उल्लेख करत असेल तर त्या ठिकाणी आत्मवाचक सर्वनाम असतं. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 4 आत्मवाचक सर्वनाम. आणि कोणते कोणते, आपण किंवा स्वतः असं वाक्यामध्ये आलं तर त्या ठिकाणी ते कोणतं असेल, आत्मवाचक असेल. प्रश्न क्रमांक 31, तू तुम्ही ही द्वितीय पुरुषवाचक सर्वनामे आहेत, हे विधान टिंबटिंब आहे. मित्रांनो तू तुम्हीचा वापर आपण कधी करतो, समोरच्या व्यक्तीसाठी करतो. म्हणजे दोन व्यक्ती बोलत आहेत आणि ती व्यक्ती जर समोरच्या व्यक्तीसोबत बोलत असेल आणि तिच्याबद्दल बोलत असेल तर त्या ठिकाणी ते द्वितीय पुरुषवाचक असेल. म्हणजे या ठिकाणी हे वाक्य खरं आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 32, खालीलपैकी प्रथम पुरुषी सर्वनाम कोणते. आता या ठिकाणी पहा, दोन व्यक्ती एकमेकांसोबत बोलत आहेत आणि त्यापैकी कोणतीही व्यक्ती जर स्वतःबद्दल बोलत असेल तर त्या सर्वनामाला काय म्हणायचं, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम म्हणायचं. उदाहरणार्थ काय, मी आम्ही. ठीक आहे, म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी कोणतं असणार आहे, पर्याय 2 मी आम्ही ही काय आहेत, प्रथम पुरुषवाचक सर्वनाम. आणि द्वितीय पुरुषवाचक कोणती, तू तुम्ही. आणि तृतीय पुरुषवाचक तो ती त्या. ठीक आहे, आणि कोण हे काय, प्रश्नार्थक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 33, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते. मित्रांनो दर्शक सर्वनाम कोणते कोणते आहेत, हा ही हे तो ती ते. मग या ठिकाणी कोणता आलेला आहे, हा आलेला आहे. म्हणजे पर्याय 1 आपलं उत्तर आहे. स्वतः काय, आत्मवाचक, कोण प्रश्नार्थक आणि आपण आत्मवाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 34, कोण ही गर्दी अधोरेखित सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी ही हे काय, अधोरेखित सर्वनाम आलेलं आहे. आणि मित्रांनो हे कोणत्या प्रकारचं आपण पाहिलं, हा ही हे तो ती ते कोणते आहेत, दर्शक आहेत. म्हणजेच पर्याय 2 आपलं उत्तर आहे. संबंधित सर्वनाम कोणती, जो जी जे ही काय आहेत, संबंधित सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 35, खालीलपैकी दर्शक सर्वनाम कोणते. आता मित्रांनो आपण आज पाहिलं, तो ती ते हा ही हे यापैकी कोणतं पर्यायामध्ये आहे, पर्याय 2 तो. या ठिकाणी जो, संबंधी, कोण प्रश्नार्थक आणि नीच आत्मवाचक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 36, मी स्वतः त्याला पाहिले या वाक्यातील सर्वनाम कोणते नाही. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, मी प्रथम पुरुषवाचक, स्वतः आत्मवाचक आणि त्याला तृतीय पुरुषवाचक. तर मित्रांनो ही तीन काय आहेत, सर्वनाम आहेत. आणि या ठिकाणी पाहिले हे क्रियापद आहे. म्हणून या ठिकाणी पर्याय 4 आपलं उत्तर असेल. प्रश्न क्रमांक 37, एखाद्या नामाला प्रश्न विचारण्यासाठी वापरलेल्या प्रश्नसूचक शब्दाला टिंबटिंब सर्वनाम असे म्हणतात. आता मित्रांनो आपण आताच पाहिलं, जर सर्वनामाचा वापर प्रश्न विचारण्यासाठी केला जात असेल तर त्याला काय म्हणायचं, प्रश्नार्थक सर्वनाम. म्हणजे आपलं उत्तर काय, पर्याय 1 प्रश्नार्थक सर्वनाम. संबंधी कधी वापरतात, एखाद्या व्यक्तीबद्दल सांगायचं असेल तर त्या संबंधी माहिती देण्यासाठी संबंधी सर्वनामाचा वापर केला जातो. आणि दर्शक कधी, जवळची किंवा दूरची वस्तू किंवा व्यक्ती दाखवण्यासाठी. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 38, निज हा शब्द स्वतः या अर्थी टिंबटिंब सर्वनाम म्हणून वापरतात. आता मित्रांनो आपण काय पाहिलं, स्वतः आणि आपण यापैकी कोणते असेल तर कोणत्या प्रकार सर्वनाम, आत्मवाचक. आणि मित्रांनो निजचा अर्थ काय होतो, स्वतः किंवा आपण. म्हणजे या ठिकाणी निज हे देखील काय असणार आहे, आत्मवाचक सर्वनाम असणार आहे. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 39, जे पेरावे ते उगवते या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी जे, संबंधी, ते, दर्शक. मग या ठिकाणी नक्की काय लिहायचं, या ठिकाणी दोन्ही पर्याय आहेत. तर मित्रांनो या ठिकाणी लक्षात ठेवायचं, जे आधी आलं ते आपलं उत्तर असणार आहे. आधी कोणतं आलेलं आहे, जे आलेलं आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. हे संबंधी सर्वनाम आहे. मग या ठिकाणी असं का केलेलं आहे, तर मित्रांनो ज्या वाक्यामध्ये संबंधी सर्वनाम येतं त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम येतं म्हणजे येतच. त्यामुळे जर प्रश्न विचारला की या वाक्यामध्ये सर्वनाम कोणतं, तर सांगायचं कोणतं आहे, जे हे सर्वनाम आहे संबंधी सर्वनाम. ठीक आहे. कारण एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची आहे, ज्या वाक्यामध्ये आपण संबंधी सर्वनामाचा वापर करतो त्या वाक्यामध्ये दर्शक सर्वनाम देखील त्याच्यासोबत येतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 40, ती चलाख मुलगी आहे या वाक्यातील सर्वनामाचा प्रकार ओळखा. आता मित्रांनो या ठिकाणी ती मुलगी दाखवण्यासाठी ती या सर्वनामाचा वापर केला जातोय. म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं आहे, दर्शक सर्वनाम. ठीक आहे. म्हणजे पर्याय 2 आपलं उत्तर आहे. कोणते कोणती, तो ती ते हा ही हे ही कोणते आहेत, दर्शक सर्वनाम आहेत. प्रश्न क्रमांक 41, भाववाचक नामाचे स्थितीदर्शक, गुणदर्शक व कृतीदर्शक हे 3 गट पडतात. हे विधान खरे आहे. आता मित्रांनो हे विधान खरं आहे का, तर मित्रांनो बरोबर आहे हे विधान. कारण भाववाचक नामाचे
त्याच्या गुणधर्मानुसार स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक असे 3 प्रकार पडतात. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 2 बरोबर आहे. प्रश्न क्रमांक 42 भाववाचक नामाचे टिंबटिंब गट पडतात. मित्रांनो वरच पाहिला आपण भाववाचक नामाचे त्यांच्या गुण, धर्म, भाव म्हणजेच गुण, अवस्था आणि कृती याद्वारे 3 वेगवेगळे प्रकार पडतात किंवा गट पडतात. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 1 3. कोणते कोणते? स्थितीदर्शक, गुणदर्शक आणि कृतीदर्शक. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 43 सामान्य नामाचे टिंबटिंब प्रकार पडतात. आता मित्रांनो या ठिकाणी पहा, सामान्य नाम म्हणजे काय? एका जातीच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे किंवा समान गुणधर्मामुळे जे नाव दिलेले असते त्याला सामान्य नाम असे म्हणतात. आता मित्रांनो पुढे या सामान्य नामाचे आणखी 2 उपप्रकार पडतात. कोणते कोणते? एक आहे समूहवाचक आणि दुसरं आहे पदार्थवाचक. म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 4 2 प्रकार पडतात. कोणते? समूहवाचक आणि पदार्थवाचक. समूहवाचक कधी असतात? जेव्हा समान गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेलं जे नाम असतं त्याला काय म्हणायचं? समूहवाचक नाम. आणि मित्रांनो पदार्थवाचक कधी? जर एखादी गोष्ट अशी दिली आहे जी लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येते त्याला काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. पुढे पहा प्रश्न क्रमांक 44 टिंबटिंब हे नाम वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही. आता मित्रांनो या ठिकाणी पहा भाववाचक नाम म्हणजे काय असतं? तर मित्रांनो भाववाचक नाम हे विशेषणापासून बनलेलं असतं आणि त्याच्या नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही, म्हणजेच हे वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? पर्याय 2 भाववाचक नाम हे वस्तू स्वरूपात दाखवता येत नाही, कारण याच्या नामाला स्पर्श देखील करता येत नाही. हे फक्त विशेषणापासून बनलेलं भावना व्यक्त करणारं नाम असतं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 45 पाणी हे टिंबटिंब नाम आहे. आता मित्रांनो या ठिकाणी पहा पाणी लिटरमध्ये मोजता येतं ना, म्हणजे या ठिकाणी हे कोणत्या प्रकारचं असणार आहे? पदार्थवाचक नाम असणार आहे. म्हणजे पर्याय 3 आपलं उत्तर आहे. पदार्थवाचक नाम कधी असतं? जर एखादी वस्तू किंवा गोष्ट लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येते परंतु ती संख्येत मोजली जात नाही तेव्हा त्याला काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 46 समान गुणधर्म असणाऱ्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला टिंबटिंब नाम म्हणतात. आता मित्रांनो आपण आता समूहवाचक नामाची व्याख्या पाहिली काय होती? तर समान गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला दिलेल्या नावाला समूहवाचक नाम असे म्हणतात. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय? पर्याय 3 समूहवाचक नाम. उदाहरणं काय याची? जोडी, ढिगारा वगैरे. तर मित्रांनो आणखी काय लक्षात ठेवायचं आहे? समूहवाचक नाम आणि पदार्थवाचक नाम हे सामान्य नामाचे 2 उपप्रकार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 47 विशेष नाम हे टिंबटिंब असते. मित्रांनो विशेष नाम काय असतं? एखाद्या वस्तूला किंवा एखाद्या व्यक्तीला पर्सनली जे नाव दिलेलं असतं त्याला काय म्हणायचं? विशेष नाम म्हणायचं. उदाहरणार्थ आता मी शिक्षक आहे परंतु या ठिकाणी शिक्षक काय? सामान्य नाम आहे, परंतु मला दिलेलं अभिजित हे काय आहे? विशेष नाम आहे. ठीक आहे. मग या ठिकाणी पहा विशेष नाम हे एखाद्या व्यक्तीला दिलं जातं किंवा एखाद्या वस्तूला दिलं जातं, म्हणून या ठिकाणी ती वस्तू किंवा ते काय असतं? ते नाम काय असतं? एकवचनामध्ये असतं. म्हणजे आपलं उत्तर या ठिकाणी काय असणार आहे? विशेष नाम हे नेहमी एकवचनामध्ये असतं. म्हणजे पर्याय 4 आपलं उत्तर आहे. प्रश्न क्रमांक 48 खालीलपैकी पदार्थवाचक नाम कोणते? आता मित्रांनो खालीलपैकी कोणती गोष्ट आहे जी लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येते? तर मित्रांनो ती आहे तूप. तूप आपण किलो मध्ये मोजतोय, म्हणजे या ठिकाणी आपलं उत्तर काय? पर्याय 3 तूप हे पदार्थवाचक नाम आहे. पदार्थवाचक नामाची व्याख्या काय? ज्या नामाच्या वस्तूला लिटर, मीटर किंवा किलोग्रॅम मध्ये मोजता येतं त्या नामाला काय म्हणायचं? त्या वस्तूला काय म्हणायचं? पदार्थवाचक नाम म्हणायचं. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 49 मराठीत नामाचे मुख्य प्रकार किती आहेत? मित्रांनो मराठीमध्ये नामाचे मुख्य प्रकार किती? तर मित्रांनो मराठीमध्ये नामाचे मुख्य प्रकार आहेत 3 सामान्य नाम, विशेष नाम आणि भाववाचक नाम. म्हणजे आपलं उत्तर काय? पर्याय 3 मराठीमध्ये नामाचे 3 प्रकार आहेत. ठीक आहे. प्रश्न क्रमांक 50 खालीलपैकी सामान्य नाम ओळखा. आता मित्रांनो सामान्य नाम म्हणजे काय असतं? एकाच जातीच्या पदार्थातील समान गुणधर्मामुळे त्या वस्तूला जे नाव दिलं जातं त्याला काय म्हणायचं? सामान्य नाम म्हणायचं. उदाहरणार्थ काय? खडू. पर्याय 1 आपलं उत्तर आहे. तर मित्रांनो विशेष नाम एखाद्या वस्तूला किंवा व्यक्तीला दिलेलं नाव असतं ते काय असतं? विशेष नाम असतं. ठीक आहे. औरंगाबाद आणि शरद काय आहेत? विशेष नाम आहेत. ठीक आहे. विद्यार्थी मित्रांनो आजसाठी फक्त एवढंच. हे होते आजचे 50 प्रश्न. जर तुम्हाला आजचे प्रश्न आवडले असतील तर व्हिडिओला लाईक करा आणि जर तुम्ही व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल तर या विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. प्रश्न आहे
खालीलपैकी कोणत्या नामाला किंवा नामाच्या वस्तूला स्पर्श करता येत नाही? उत्तर आहेत सामान्य नाम, विशेष नाम, भाववाचक नाम, पुरुषवाचक नाम. जर मित्रांनो तुम्हाला याचं उत्तर येत असेल, व्हिडिओ व्यवस्थित पाहिला असेल आणि उत्तर समजलं असेल तर व्हिडिओ खाली कमेंट करून या प्रश्नाचं उत्तर द्या. तर विद्यार्थी मित्रांनो, आजसाठी फक्त एवढंच. अपेक्षा आहे की व्हिडिओमध्ये दिलेली माहिती आणि व्हिडिओमधील सर्व प्रश्नांची उत्तरं तुम्हाला व्यवस्थित समजली असतील. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल आणि व्हिडिओमधील माहिती समजली असेल तर व्हिडिओला लाईक करा. तसेच आपले जे कोणी मित्रमैत्रिणी पोलीस भरतीसाठी आणि इतर स्पर्धा परीक्षांसाठी तयारी करत आहेत त्यांच्यासोबत देखील हा व्हिडिओ शेअर करा. त्याचबरोबर याचसारखे आणखी व्हिडिओ पाहून 2024 मध्ये होणाऱ्या पोलीस भरतीसाठी तयारी करण्यासाठी तसेच इतर स्पर्धा परीक्षांचा सराव करण्यासाठी बिहारी स्पर्धा परीक्षा मंच या आपल्या हक्काच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा. त्याचबरोबर पोलीस भरतीसाठी आवश्यक असणारे प्रश्नोत्तरे दररोज सोडवण्यासाठी टेलिग्राम चॅनल जॉईन करा. टेलिग्राम चॅनलची लिंक डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. आणि आपल्या YouTube चॅनलवर अपलोड करण्यात येणारे व्हिडिओ आणि इतर अपडेट्स यांची माहिती तुमच्यापर्यंत वेळेवर पोहोचावी यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा आणि ऑलवर सेट करा. भेटूया या सिरीजच्या पुढच्या भागामध्ये. जय हिंद, जय महाराष्ट्र.